पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते भूम परांडा यासाठी हे लोडिंग चालू आहे। वंजारवाडी म्हणून आहे, तिथं आपण रक्ती चंदनाची 1000 रोपांचं बुकिंग घेतलं होतं। 8 दिवसापूर्वी बुकिंग घेतलेलं आहे आणि आज रोजी म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे। आणि बघू शकतो ही 2 वर्षाची आपली रक्ती चंदनाची रोपं कशा पद्धतीची आहेत। आपण सांगताना 3-3.5 फूट उंची सांगितलेली आहे, पण देत असताना जवळजवळ 4 फुटाच्या वरची झाड आपण त्यांना लोडिंग करत आहोत। 1000 रोपांची गाडी आहे, बघू शकतो इंट्रा गाडी आपल्याला पूर्णपणे 4 टनापर्यंत माल नेत्या। तर आपलं टोटल ही 3 टनाचा माल होणार आहे, 3 किलोची बॅग आहे। तर आता बघू शकतो की गाडीमध्ये कसं लोडिंग चालू आहे आणि या पद्धतीने हे नियोजन चालू आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकतो आपण की ही 4 फुटाची अशी झाड आहेत। आता ही आपल्याला 10 बाय 10 वर लागवड करायची आहे। एकरी 450 ते 500 झाड बसतात आणि येणाऱ्या 12 ते 15 वर्षामध्ये आपल्याला याला कटिंगला येत आहे। आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा संभ्रम असा आहे की याला परमिशन आहे का किंवा पोलीस केस वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। तर याचा 2017 ला आपल्याला GR मिळालेला आहे आणि त्यानुसार लागवडीला हे लागवडी योग्य पीक म्हणून याची नोंद झालेली आहे। त्याच्यामुळे आपण याची बिनधास्त लागवड करू शकतो। आता बरेचसे आपले डॉक्टर, इंजिनियर, वकील असतील, जज पर्यंत जे लोक आहेत किंवा राजकारणामधील बऱ्याचशा लोकांनी आपल्याकडून ही वन शेतीमध्ये रक्ती चंदनाला प्रेफरन्स दिलेला आहे। हे आहे रक्ती चंदनाचं रोप। आता आपल्याकडे सफेद चंदनाचं सुद्धा रोप असते। आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाड तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे। शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारची आपल्याकडे फळझाडं मिळतात मित्रांनो। आणि आता आपण झाडांचं क्वालिटी बघणार आहे, कशा पद्धतीची ही रोप आहेत, तिकडे दाखवा सर जरा। आणि मित्रांनो बघू शकतो ही रोपांची अशी क्वालिटी, अशा पद्धतीची ही रोप आहेत आणि 2 वर्षाची ही कलम आहेत। आपल्याकडे रक्ती चंदनामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा तयार झाडं म्हटलं तरी आपल्याला मिळत असतात आणि सर्व प्रकारची रोपं ही आपल्याला खात्रीशीर मिळत असतात। कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय आणि रोपं आपली अशी घरपोच मिळवू शकताय। येणं शक्य असेल तर तुम्ही नर्सरीवर येऊ शकता, येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून रोपं ही मित्रांनो घरपोच मिळवू शकताय। आणि वन शेतीमध्ये आपल्याकडं चंदनाबरोबर सफेद चंदन असेल, सागवान असेल, मोहगनी, आगारवूड इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात। आपल्याकडं टिश्यू कल्चर साग असेल, आता काल परवा आपण कर्जतला जे लोडिंग केलं होतं टिश्यू कल्चर सागवानचं ते आपण बघितलेलं आहे। कर्जतमधील सोनवले फार्म हाऊस यासाठी ही रोपं दिली होती। आता ही जी रोपं वंजारवाडीला निघालेली आहेत तिथंच आता आपले वाशिंबेमध्ये सुद्धा 500 झाडांचं लागवड झालेली आहे रक्ती चंदनाची। तर अशा पद्धतीनं ऑल महाराष्ट्रामध्ये ह्या लागवडी चालू आहेत मित्रांनो। त्यामुळे कोणतीही शंका न घेता आपण ही लागवड केली।